आज घृष्णेश्वर मंदिर येथे श्रावणाचा पहिला दिवस आहे व पहिल्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भाविक आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघतो आहे कशा पद्धतीने वेरूळची ही गर्दी आहे आणि श्रावण सोमवार आणि पाऊस सुद्धा जोरात चालू आहे। नेमकं काय घडलंय बघूया। आपण बघतोय पाठीमागं की कशा पद्धतीने घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी ही रांग लागलेली आहे। सकाळी 7 वाजेपासून वर पाऊस आहे। पावसात सुद्धा 1.5 लाख भाविक दर्शनाच्या या प्रतीक्षेत आहेत। अनेक राज्यातनं महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थानमधनंही सुद्धा भाविक आपल्या इथं आलेले आहेत आणि ह्या गर्दीत पाठीमागं 1.5 ते 2.5 लाख भाविक आपल्या या दर्शनाच्या गर्दीत आहेत। आपण त्यांच्याकडे आपण बघतोय कशा पद्धतीने ही गर्दी आहे आणि या गर्दीत आलोट अशी ही गर्दी पूर्ण। नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर। श्रावण मासानिमित्त पहिल्याच सोमवारी श्री क्षेत्र घृष्णेश्वर इथे सद्गुरू शिवशंकर भोले यांच्या दर्शनाचा अमृत योग माझ्या नशिबात आज आलेला आहे आणि माझी घृष्णेश्वराचरणी विशेष श्रद्धा आहे। कारण मला अशी माझी धारणा आहे की ज्या वेळेस मी दर्शन घेतो माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं आध्यात्मिक घडत असतं आणि आम्ही एक खूप मोठं मिशन सुरू केलं आहे की पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा होणार आहे आणि तो आई गोदावरीच्या तीरावर होणार आहे। तर साक्षात त्र्यंबकेश्वर महाराज, घृष्णेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाशिवाय हा कुंभमेळा छान होणं शक्य नाही आहे आणि यामध्ये आम्ही खूप मोठं मिशन हाती घेतलं, ते म्हणजे आपली गोदावरी आई अखंड अविरल निर्मल वाहती करण्यासाठी, त्याच्यामध्ये पाणी येण्यासाठी, आपला ब्रह्मगिरी जो आहे तो हरित करण्यासाठी, तर जंगल निर्मिती करण्यासाठी। तर हे एवढं मोठं मिशन आहे की यामध्ये प्रत्यक्ष आपण सगळी घृष्णेश्वराची लेकरं, गोदावरी आईची लेकरं आधी नदीमध्ये पाणी आणणार आहोत आणि मग अमृतस्नान करणार आहोत। जगामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडणार आहे की एक मुलं सगळी मिळून, आईची मुलं मिळून आपल्या आईला वाहती करणार आहेत आणि ते वडिलांच्या आशीर्वादाशिवाय, घृष्णेश्वराच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही। तेव्हा हा संकल्प होता आणि या निमित्ताने प्रभूंचं दर्शन घ्यायला मी इथे आलो होतो आणि अतिशय छान कौल प्रभूंनी आम्हाला दिलेला आहे। अतिशय छान पूजा करून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे इथल्या सगळ्या कार्यकारी मंडळाचं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचं मला करावं असं वाटतं कौतुक। कारण का एवढी गर्दी असून सुद्धा कुठेही अजिबात कुणालाही दर्शनाच्या शिवाय इथून जाण्याचा योग येतच नाही आहे आणि इतकी छान गर्दी इतक्या सुंदर पद्धतीने मॅनेज केली जाते आहे आणि फक्त श्रावणातच होत नाही आहे, तर मी अनेकदा बाकीच्या वेळेस आलो तिथे तेव्हासुद्धा मी हाच अनुभव घेतलेला आहे। तेव्हा या सगळ्या ट्रस्ट मंडळींना आणि सगळ्या कर्मचारी वृंदाला माझे शीर्षाष्टांग दंडवत। आपण खरोखर शिवाचे दूत म्हणून काम करता आहात आणि अशा पद्धतीने सेवा केल्याने घृष्णेश्वराची कृपा सगळ्यांना मिळणार आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव कुणाल दांडगे, अध्यक्ष श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट। आज प्रथम श्रावण सोमवार निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। आज वेरूळ येथे लाखोच्या संख्येने श्री घृष्णेश्वर महादेव 12वे ज्योतिर्लिंग यांच्या दर्शनासाठी भाविक उपस्थित झालेले आहे। रात्री 12 वाजेपासून आपले मंदिर चालू आहे आणि रात्री 12 वाजेपासून भाविकांची सतत रांग ही दर्शनासाठी चालू आहे। पार्किंग मुख्य कमानीपासून ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बॅरिकेटिंगची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या NGOजकडून मंदिराच्या बाहेरच्या भागास फराळाची उत्तम व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, काही अपघात घडू नये, घडल्यास त्यासाठी आपला दवाखाना, बाळासाहेब ठाकरे साहेब आपला दवाखाना, वेगवेगळे अजून 2-3 हॉस्पिटल्सकडून, संभाजीनगरकडून, NGOजकडून आपल्याला इथे चांगली मदत मिळत आहे भाविकांच्या सोयी व सुखरेखीसाठी। आज जो भाविक इथे दर्शनासाठी आलेला आहे, इथून मागची जी आपली परिस्थिती होती, एकच एंट्री आणि एक्झिट गेट आपल्याकडे होता। आज भाविक जो इथे दर्शनासाठी आलेला आहे त्यांना व्यवस्थित सुविधा झालेली आहे, वेगवेगळे एंट्री गेट आणि एक्झिट गेटची। त्यामुळे भाविकांचं सुखकर दर्शन होईल, त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही आहे। आजच्या या घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे तिथलं आज पहिला श्रावण सोमवार आहे, तर कशा पद्धतीचं व्यवस्थापन आहे आणि काय सांगाल?
श्रावण सोमवारनिमित्त घृष्णेश्वर देवस्थान या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये बंदोबस्त केलेला आहे. एक तर वाहतुकीचं व्यवस्थापन, पार्किंगचा बंदोबस्त आणि प्रत्यक्ष मंदिरातला बंदोबस्त. तर जो धुळे सोलापूर महामार्ग आहे तो प्रत्येक शुक्रवार ते सोमवार यावरची जड वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याबाबतचं नोटिफिकेशन जे आहे ते 15 दिवसापूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे. आणि पार्किंगसाठी जे वेरूळकडे येणारे महामार्ग आहेत ते प्रत्येक गावाबाहेर प्रत्येक रस्त्यावर स्वतंत्र मोठे पार्किंग दिले आहेत. त्या पार्किंगच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. आणि मंदिरासाठी जे आहे तर दर्शन रांग जे आहे यावेळेस बॅरिकेडिंगची क्षमता जी आहे ती वाढवलेली आहे. त्यामुळे रांगेमध्ये जास्तीत जास्त भाविकांना त्रास होणार नाही किंवा जास्त वेळ लागणार नाही याचंसुद्धा नियोजन केलेलं आहे. जो पूर्वेकडचा दरवाजा आहे तो एक्झिट डोअर यावेळेस चालू केलेला आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा जो कालावधी आहे तो काहीसा कमी झालेला आहे. याप्रमाणे म्हणजे 18 अधिकारी आणि 150 पोलीस अंमलदार, काही होमगार्ड्स त्यामध्ये तैनात आहेत म्हणजे बंदोबस्तासाठी. कितीपर्यंत नागरिक आज आल्याचं आढळ आहे अंदाज? साधारणतः एक 50 ते 60 हजार भाविक प्रत्येक श्रावण सोमवारी येतात. एक संध्याकाळपर्यंतचा अंदाज येईल की एकूण किती भाविक आलेले आहेत. आणि काय सांगाल आता जे भाविक आता येणार आहेत, नागरिक येणार आहेत, गर्दीचा जे नियंत्रणासाठी काय त्यांना संदेश आहे? येणाऱ्या भाविकांना आवाहन आहे की जे पार्किंगचे नियोजित जे ठिकाणं आहेत तिथे गावाबाहेर ज्या ठिकाणी ब्लॉकिंग पॉईंट आहे त्याच ठिकाणी गाड्या पार्क कराव्या. आपले जे चप्पल बूट आहेत याचं जे हे आहे तर शक्यतो ते पार्किंगमध्येच जर ठेवले वाहनामध्ये तर इथे येऊन मोबाईल आणि याच्या चप्पल बुटासाठी लॉकर शोधण्याची वेळ येणार नाही आणि त्यांचा वेळ जाणार नाही आणि इथे गर्दीचं नियोजन करणं सोपं जाईल. आपल्यासोबत पुजारीसुद्धा आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मंदिराचा काय इतिहास आहे आणि कशा पद्धतीने महादेवाची ही जी व्यवस्था आहे, कशा पद्धतीचं घृष्णेश्वरांचं महात्म्य आहे ते महात्म्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पुजारींकडून. मी ॲडव्होकेट डॉक्टर रावसाहेब पंडितराव शास्त्री वेरूळवरनं आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आता या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. त्यापैकी 11 ज्योतिर्लिंग हे पूर्ण उत्तराभिमुख आहे आणि हे वेरूळ आहे. वेरूळचं हे घृष्णेश्वर 12वं ज्योतिर्लिंग हे पूर्वाभिमुख असल्यामुळे याला पूर्ण ज्योतिर्लिंग असं म्हणतात. आता महाशिवरात्रीच्या निमित्तानं किंवा श्रावणी सोमवाराच्या निमित्तानं किंवा श्रावण मासाच्या निमित्तानं इथे नेहमी गर्दी असते भाविकांची वगैरे. साधारणतः 10 ते 15 लाख भाविक या ठिकाणी असतात. मंदिर या सकाळी 5 वाजता उघडतं आणि 3 वेळेस आरती होती. सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता आणि मंदिर 12 वाजेपर्यंत बंद होतं. आता श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपणास या घृष्णेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य मी आपणास सांगतो. या ठिकाणी सुरुवातीला वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिराची स्थापना व्हायच्या अगोदर इथे सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुदेहा हे दोघं जण सात्विक आणि धार्मिक होते. परंतु पुत्रसंतान नसल्यामुळे त्यांना दुसरा विवाह करावा लागला. दुसऱ्या पत्नीचं नाव होतं सुधर्मा. ते हे दोघं जण भाविक होते आणि सुधर्मा ही धार्मिक असून रोज ज्योतिर्लिंग करून त्याचं विसर्जन करायची. ती एवढी भाविक असल्यामुळे महादेवीला तिच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि म्हटलं की तुला काय वर मागायचं. तर तिनं सांगितलं की तू माझ्या नावानं, कृष्णा नावानं या ठिकाणी तू प्रसिद्ध राहून इथे राहा. त्यामुळे मला सुद्धा जीवनाचं समाधान मिळेल. या ठिकाणी सर्व भाविक भाविकांनी येतात. नेहमी शनिवार, रविवार, सोमवार गर्दी असती वगैरे. भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात. कुंभमेळ्याच्या निमित्तानं जी काही गर्दी वगैरे होती त्या ठिकाणी सुद्धा तिथून झाल्यानंतर ह्या महादेवाच्या घृष्णेश्वराला आलोट गर्दी येते. आता कमीत कमी 10 लाख ते 15 लाख भाविक या ठिकाणी येतात. या ठिकाणी येतात. म्हणून आपणास या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिराच्या वतीनं मी ॲडव्होकेट डॉक्टर रावसाहेब शास्त्री आपल्या सर्वांना याच्या श्रावण मासानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रथम गोष्ट की सर्व आपल्या प्रेक्षकांचे श्रावण मासानिमित्त पहिल्या श्रावणी सोमवारी सर्वांचे हार्दिक अभिनंदन. हर हर महादेव, घृष्णेश्वर भगवान की जय. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 12 ज्योतिर्लिंगामध्ये श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे यामध्ये आपण गर्भगृहामध्ये बसून घृष्णेश्वराचा अभिषेक शिवलिंगाला टच करून आपण करतो. तसंच सध्याची भाविकांची गर्दी पाहता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे आम्हाला नामनिर्देश दिलेले आहेत की शनिवार, रविवार आणि सोमवारी
या 3 दिवशी आपल्याला गर्भगृहामध्ये अभिषेक करता येणार नाही, कारण की भाविकांची अलोट गर्दी होत आहे. त्यामुळं तसंच जिल्हाधिकारी साहेबांचं आम्ही दिलेल्या आज्ञेचं आम्ही नक्की पालन करतो. मंगळवारपासून ते शुक्रवारपर्यंत ज्या भाविकांना अभिषेक करायचा असलं त्या भाविकांनी मंदिरात येऊन अभिषेकासाठी इथं पावती भेटती, ती पावती फाडून गर्भगृहामध्ये त्यांच्या हाताने अभिषेक होतो. मग तो अभिषेक झाल्याच्या नंतर प्रत्येक भाविकाची इच्छा असते की आपल्याला अभिषेक करायचा शिवलिंगाला टच करून, तर तो इथं त्यांचा पूर्ण होतो. मग त्यानिमित्ताने मग भाविकांची गर्दी बघता कधी कधी मंगळवारी बुधवारीसुद्धा आम्हाला अभिषेक बंद करावा लागतो. तेवढ्या बाबतीमध्ये संस्थान मात्र या बाबतीमध्ये खूप जागृत आहेत. आमचे अध्यक्ष साहेब योगेश टोपरे साहेब, संजय वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तमरित्या भाविकांचे खूप शांततेमध्ये दर्शन होते. तुम्ही जर बघितलं असताल तर आज श्रावणी सोमवार पहिला असून गर्भगृहामध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार्य व्यवहार झालेला नाही, कोणाला काही त्रास झालेला नाही. सर्व नियोजन एकदम व्यवस्थितरित्या जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथं या ठिकाणी तंतोतंत त्यांचे पालन, शिवाय इथले जे ब्रह्मवंद आहेत यांनीसुद्धा तंतोतंत ज्या पद्धतीने त्यांनी दिलेले निर्देश यांचं आम्ही इथं पालन करतो. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्यावेळेस भाविकांची गर्दी होईल, दर्शन होतील, त्यानंतर सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग जे घृष्णेश्वर आहे इथं सुद्धा त्यांची अलोट गर्दी निर्माण होईल. म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि आमच्या ट्रस्टीच्या म्हणण्यानुसार साधारणतः रोज 5 ते 7 लाख भाविक इथं दर्शनाला येतील आणि त्यांच्या दर्शनाची सुव्यवस्था ही घृष्णेश्वर देवस्थानचे जे ट्रस्ट पदाधिकारी आहेत यांनी खूपरित्या आत्तापासूनच त्यांनी आराखडा तयार केलेला आहे की येणाऱ्या प्रत्येक भाविकाची गैरसोय होऊ नये तथा त्यांचे दर्शन एकदम चांगल्या पद्धतीने व्हावे अशा प्रकारचा आराखडा सध्या चालू केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता सध्या जे येणारे भाविक आहेत त्यांना काय आवाहन कराल? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आपलं दर्शन करताना वस्त्र आपल्याला काढावं लागतं, ते गर्दी नको व्हायला, तर त्यांना तुम्ही काय सूचना कराल? सर्वप्रथम जे म्हणजे पुरुषांसाठी जे आपण कमरेच्या वरचे वस्त्र काढण्यासाठी सांगतो याच्या पाठीमागची परंपरा पण आहे आणि सायंटिफिक रिझन पण आहे. तर मी पहिले तुम्हाला सायंटिफिक रिझन हे सांगतो की आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो, प्रवेश करण्याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेलं असतं. जसं कोणी शौचाला जाऊन असतं, कोणी मूत्रविसर्जनाला जाऊन आलेलं असतं. आल्याच्या नंतर आपण फक्त पाय धुतो, पण त्याच्यावरचे जे आपण किटाणू म्हणतो ते आपल्या वस्त्रावर असतात. मग एखाद्याला थोडा जो समोरचा व्यक्ती प्रकृतीने जर एकदम कमकुवत असेल तर त्या वस्त्राचा टच त्याला झाला तर त्याला सर्दी खोकला अशा प्रकारचे आजार होतात. तर सायंटिफिक असं आहे की बाबा तुम्ही वस्त्र काढल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण शुद्ध होऊन जातात आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास पण होत नाही. आणि पौराणामध्ये पण सांगितलेलं आहे की कुठल्याही गर्भगृहामध्ये प्रवेश करताना आपण पारंपरिक पद्धतीप्रमाणे पोशाख करून जावा. आजकालच्या युगामध्ये पारंपरिक पोशाखाने जाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यासाठी जे जुने लोक आहेत त्यांनी एवढी मुभा दिलेली आहे की तुम्ही गर्भगृहामध्ये प्रवेश करताना की तुमच्या कमरेच्या वरचे वस्त्र हे फक्त पुरुषांसाठी नियम आहे, बालगोपालांसाठी नियम नाही, स्त्रियांसाठी सुद्धा कुठल्या प्रकारचे असे नियम नाही आहेत त्याच्यामध्ये. असं त्याच्या पाठीमागचं अध्यात्म आहे की सर्वांचे दर्शन खूप चांगल्या पद्धतीने आपले घृष्णेश्वर या ठिकाणी होणार आहे. फक्त तुम्ही गर्दी करायची नाही, शांततेत दर्शन घ्यायचं, कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही. तुम्ही जितकं मनोभावे दर्शन करताल तितके लवकरात लवकर तुमचे दर्शन होईल. आणि शिवाय घृष्णेश्वर देवस्थानने तुमच्या दर्शनासाठी अतिशय सुसज्ज व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघत असाल बाहेरसुद्धा पेंडॉल टाकून ठेवलेला आहे. म्हणजे अनाहूतपणे पाऊस जरी आला तरी तो भाविक भिजू नये त्यासाठी ताडपत्रीचं आच्छादन त्यांनी तिथं केलेलं आहे. आणि मध्ये तुम्ही बघताल की पूर्ण झिगझॅग लाईन केली जेणेकरून कुठल्याही भाविकांना इथं त्रास होऊ नये आणि दर्शन त्यांचं सुलभतेने व्हावं यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना इथं करून ठेवलेल्या आहेत. आज श्रावणचा पहिला सोमवार आहे. आपण बघतोय श्रावणाची ही गर्दी, अलोट अशी ही गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक भाविक पूर्ण राज्यातनं पूर्ण देशातनं येत आहेत आणि ह्या गर्दीत नेमकं आपण बघतोय की कशा पद्धतीने श्रावण सोमवारच्या या गर्दीमध्ये अनेक भाविक कुठनं आलेत, अनेक राज्यांमधनं आलेत. आपण आलेलो आहे घृष्णेश्वर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं छत्रपती संभाजीनगरचं एक आराध्य दैवत ज्याला म्हणता येईल किंवा मराठवाड्याचं आराध्य दैवत म्हणता येईल अशा घृष्णेश्वरला आपण आलेलो. आपण बघतोय गर्दी कशा पद्धतीने आहे, किती लोकसंख्या आलेत. जवळजवळ 1.5 लाख लोकांनी सकाळपासून दर्शन केल्याचंही आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघतोय पाठीमागं खूप सारी गर्दी आहे. हे मंदिराचं दृश्य आहे. आपण जाणून घेणार आहोत की कोण कुठनं आलेत आणि त्यांचं कसं नियोजन आहे ते. कट करू
पब्लिक दिखावली पावसामुळे ना थोडंसं गर्दी कमी आहे, नाही तर आता पब्लिक लय असते. खूप गर्दी होती, आत्ता थोडीशी कमी झाली. हां कारण मी आता सकाळी 7 वाजल्यापासून येते. रैंडमली 5-6 लोगों की बाइट लेंगे, कौन से भी कुठून आले काय आणि सरांची ब्लड कॅम्पचं आहे ना, तुमचं ब्लड कॅम्पचं ग्रुप आहे जाताना लोकांनी ब्लड डोनेशन केलं ते थोडं जास्त फुटेज देतात. ब्लड डोनेटचे व्हिडिओ आहे का? एडिटिंगमध्ये कट करून टाकतात. मी अरुण वाकडीकर. आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्रावण महिन्यामध्ये रक्तसंकलन करण्यासाठी आलो. दरवर्षी भाविक उत्स्फूर्तपणे या रक्तसंकलन कार्यक्रमाला प्रतिसाद देतात. आलेले भाविक हे MP, UP, महाराष्ट्र पूर्ण भारतातनं ह्या वेरूळ या देवस्थानासाठी, घृष्णेश्वर देवस्थानासाठी दर्शनाला येतात आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये रक्तमोषण हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि सायंटिफिकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व लोक दर्शन झाल्यानंतर त्यांना आग्रह न करता ब्लड डोनेशन करतात. आत्तापर्यंत जवळपास 55 ते 60 रक्तदात्यांनी डोनेशन केलेलं आहे आणि हे रक्त डोनेशन जे आहे ते आम्ही थॅलेसेमियाच्या मुलांना मोफत देतो. थॅलेसेमियाच्या मुलांची मोफत आम्ही तपासणी करतो. या मुलांना दर 21 दिवसाला ब्लड द्यावं लागतं. अशा सर्व मुलांना आम्ही मोफत ब्लड देत असल्यामुळं आलेले सर्व भाविक आमच्या रक्तदान शिबिराला अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि दरवर्षी देवस्थानाने आम्हाला इथे रक्तसंकलन करण्याची संधी दिली, त्याबद्दल देवस्थानचे पण आम्ही दरवर्षी खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाविक आहेत कुठनं आले ते आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे? मैं राजस्थान में भीलवाड़ा डिस्ट्रिक्ट से हूँ और भगवान कृष्णेश्वर जी के 12वें ज्योतिर्लिंग के दर्शन करके बहुत अभिभूत हुआ हूँ और यहाँ की स्थापत्य कला को देखकर भगवान शिव के प्रति जो अनन्य भक्ति है, जो लोग दूर दराज से सुदूर अंचलों से आए हैं, मैं भगवान भोले कि इस श्रावण मास के पवित्र मास पर सभी जो शिव भक्त हैं उनकी भूरी भूरी प्रशंसा करता हूँ मुक्त कंठ से. और मैं इस 12 ज्योतिर्लिंग के जो दर्शन हुए हैं और यहाँ की जो व्यवस्थाएं हैं महाराष्ट्र सरकार की, वो बड़ी ही सराहनीय है. यहाँ का मंदिर का प्रबंधन भी बहुत अच्छा है और भगवान को देखकर यहाँ दर्शन करके जो लोग पारलौकिक जो कल्पना करके आते हैं, उनको मैं भगवान से दुआ करता हूँ कि वो उनको पारलोक मिले. और जो भगवान के अनन्य भक्त यहाँ दूर दराज से पूरे भारतवर्ष से यहाँ आते हैं, मैं सभी को नमन करता हूँ और उनकी श्रद्धा के आगे मैं नतमस्तक हूँ, जिन्होंने इस शुभ अवसर पर, शुभ मास पर, श्रावण के पवित्र मास पर भगवान 12 ज्योतिर्लिंग के दर्शन करने के लिए आए हैं. और यहाँ के जो मीडिया के जो भाई बंधु हैं, मैं उनका भी इस अवसर पर साधुवाद ज्ञापित करता हूँ कि उन्होंने इस भगवान के मंदिर परिसर के अंदर जो संचार की क्रांति लाकर दूर दराज तक भगवान के प्रति श्रद्धा करने के जो भाव पैदा हुए हैं, मैं आज के इस लौकिक युग के अंदर भगवान श्री की प्रार्थना करता हूँ और सभी से भक्तों से निवेदन करता हूँ कि मुक्त कंठ से भगवान शिव की आराधना करें. और वही हमारे त्रिकालदर्शी हैं, वही आदिदेव महादेव हैं और उनकी जितनी प्रशंसा की जाए भगवान की वो है. और हमें इस जीवन के अंदर पुण्य के लिए भगवान के चारों तीर्थों की यात्रा करनी चाहिए और इस 12 ज्योतिर्लिंग की जो महिमा पुराणों के अंदर गाई गई है, हम उसके लिए कृतज्ञ हैं. और मीडिया के भाई बंधु को सभी को शिव भोले का जय भोले, जय राधे. पानेगाव. कुठून आले तुम्ही? अंबर तालुका पानेगाव. किती वर्ष झाले इथे? मी आता एवढी दुसरी वेळेस आहे याचे. दर्शन कसं झालं? लग मस्त आनंदात झालं लगे. हो का? काय माहितलं मग महादेवला? काहीच नाही, फक्त सुख समाधान दे, मला काही देऊ नको, फक्त सुख दे, असं आहे? बस एवढंच, बाकी दुसरं काही नाही. गर्दी काही एवढी नाही, मस्त आरामात दर्शन आहे. मी नांदेड महाराष्ट्रातून आहे. मी पुण्यातून आलेली आहे. नांदेडवर? हा, मी नांदेडची राहणारी आहे. पुण्यातून आलो आहे आम्ही. बरं, काय झालं, काय सांगाल दर्शनात? खूप छान अनुभव होता. श्रावण महिना आपला पहिला सोमवार आहे
तर खूपच धन्य झाले मी की मला दर्शन मिळण्याची एवढं माझं पुण्यकर्म फळाला आलं म्हणल्यासारखं झालेलं आहे. आणि पाऊस पण येतोय, पावसात किती पावसाने तर उलट अजून आमचा प्रवास सुखकर केला. तर पावसाने खूप साथ दिली आम्हाला आणि जेव्हाही पडला तेव्हा आनंदच झाला आहे पावसामुळे. इकडचं वातावरण पण खूप सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि सगळं बघून एकदम याच्या आधी वेरूळ लेणी वगैरे पण बघितलं. खूपच म्हणजे मन गर्वाने भरून गेला माझं. आणि काय सांगाल मंदिराच्या या दर्शनाला? काय दर्शनाचा अनुभव कसा होता? दर्शनाचा अनुभव पण खूप चांगला होता. दर्शन बारी पण खूप जास्त अपेक्षा होती पण एवढी नव्हती. तर खूप आनंदामध्ये व्यवस्थित दर्शन झालं आमचं. कहाँ से आए आप? नाम बोलो. हम कटनी से, उमाकांत गर्ग, कटनी से आए हम लोग. कटनी मध्य प्रदेश. कटनी मध्य प्रदेश. कैसा एक्सपीरियंस था? बहुत अच्छा, बहुत अच्छे दर्शन हुए भोले बाबा के, शांतिपूर्वक बढ़िया आशीर्वाद मिला. और क्या बताएंगे इस मंदिर के बारे में, क्या बताएंगे जी? कृष्णेश्वर महादेव के बारे में क्या बताएंगे? महादेव का 12 ज्योतिर्लिंग है ये, 12वां. बहुत अच्छा स्थान है, बहुत अच्छा लगा धार्मिक स्थान. और क्या क्या देखा अभी और इधर आने के बाद? दर्शन किया भगवान के, नंदी भगवान के दर्शन किए. नमस्ते, मैं कोमल छत्रपति संभाजीनगर में रहती हूँ. आज सावन के महीने में हम यहाँ पे महादेव के मंदिर में मांगते हैं, सभी के लिए प्रार्थना करते हैं. महादेव जी आप सभी की मनोकामनाएं पूरी करें, परमात्मा आपको राजी रखे, आपके आला बला साथ समंदर जाए. हमारे भाविक भगत जो भी आते मालिक उनको सबको राजी रखे. हमारे अध्यक्ष जी भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, हमारा पुलिस प्रशासन भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, पब्लिक को बहुत अच्छा कोऑपरेट कर रहे हैं. परमात्मा राजी रखे आप सभी को और हमारे न्यूज़ वालों को भी मालिक खुश रखे. लॉर्ड मराठा चॅनलला सगळ्यात जास्त फॉलो करा आणि सबस्क्राइब करा. जगदंबा सुखाचं ठेव. मैं बात करें किरण. हाँ हाय जी, नमस्ते. मैं किरण किन्नर बात कर रही संभाजीनगर से. हम वेरोले में आए श्रावण सोमवार मांगने के लिए. आप सब आओ पैरा पड़ने के लिए. यहाँ बहुत भाविक है, सब लोग आए, दूर दूर से आप भी आओ यहाँ दर्शन के लिए. मालिक आप सबको अच्छा रखे, आपके बाल बच्चे खुश रहे, आपकी रोजी मालिक बरकत दे. लॉर्ड मराठवाडा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.